चला सामन्याला सुरुवात करा. पाहूया सातपटी संघाकडून सलामी जोडी मैदानात एंटर होते. मितेश आणि करण आपल्याला फलंदाजी करिता मैदानात पाहायला मिळत आहेत. उत्सव सलामी गोलंदाजाच्या रूपात बॉलिंग ट्रॅकवर एंटर झालेत. पहिल्या दिवसात मात्र खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती उत्सव यांच्याकडून. आज पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स मात्र कंटिन्यू राहील का पाहूया. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना डीसीसी दांडीपडा आणि सातपटी या दोन संघादरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने फटका सजवला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्येत 2 भर होईल आणि श्री गणेश देखील केलं जाईल सातपटी संघाकडून. 2 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया 15 मिनिटाचा आत 4 षटक फेकणं हे अनिवार्य आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. उत्सव पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन हाफ ट्रॅकर चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. हलकासा फंबल पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. सुंदर रनिंग दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालाय. सुंदर सुरुवात या ठिकाणी सातपटी संघ करतोय. धावसंख्येचा विचार पाहता 4 धावा फळकावर पाहायला मिळाल्यात. पुढील चेंडू यावेळेस स्विच हिटचा फटका अटेंड केला गेला होता. जेल बाद होण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु जेल सुटलेला आहे आणि जीवनदान मात्र पुरवला गेलाय फलंदाजाला. त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्यात. पहिली षटक मैदानात सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार पाहता 3 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. 6 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स सातपटी संघाच्या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवर दुहेरी धावा या पूर्ण केल्या गेल्यात. 6 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. काळूराम काका स्मृती चषक 2025चा हा भव्य दिव्य थरार आपण अनुभवत आहोत. आजचा अंतिम दिवस या टुर्नामेंटचा आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये जो प्रश्न मात्र घर करून होता, कोणता जो संघ असेल तो मात्र फायनल मारणार आहे काळूराम काका स्मृती चषकमध्ये, आज मात्र त्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलं जाईल. दुसरी क्वार्टर फायनल मैदानात सुरू आहे. राणी शिगाव संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना मुंडवाडे आणि राणी शिगाव या दोन संघांदरम्यान पाहायला मिळाला होता. अंतिम षटकामध्ये 17 धावेची आवश्यकता असताना किरण याने काय सुंदर फलंदाजी केली आणि राणी शिगाव संघाला विजय करून दिला आणि राणी शिगाव संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आता पाहूया दुसरा क्वार्टर फायनलचा सामना डीसीसी दांडीपाडा आणि सातपटी या दोन संघांदरम्यान सुरू आहे. पहिली षटक मैदानात सुरू असताना धावसंख्येचा विचार केला 10 धावा फळकावर लावल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज उत्सव. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका सजवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर आला होता, परंतु झेल सुटलेला आहे. आज मात्र डीसीसी दांडीपाडा संघाकडून खूप खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अजूनपर्यंत 2 मोठे असे झेल सुटलेले आहेत. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत 2 भर. एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 12 या अंकावर. दोन्ही सलामी फलंदाज विकेटवर उपस्थित आहेत. स्पीडअप करा, घाई करा.
यस, दुसरी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज सागर. धावसंख्येचा विचार पाहता 12 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर सुरुवात सातपटी संघाकडून पाहायला मिळालाय. दुसरी षटक करण्याचा करिता सागर पाहायला मिळाला. पहिली चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होईल. धावसंख्येत 2 भर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 14 या अंकावर. 14 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. यस, आमचे समालोचक दीपक संके सर या ठिकाणी आलेले आहेत. सागर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा. यावेळेस अतिरिक्त शफल झाले होते फलंदाज. पाहूया, पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. यावेळेस नो चेंडू घोषित केला गेलाय. अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला गेला. नो चेंडू. आता येणारा चेंडू देखील फ्री हिटचा असेल. धावसंख्येत 1 भर पाहायला मिळाली. धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या अंकावर. आज मात्र डीसीसी दांडीपाडा संघाच्या खेळाडूंनी मात्र नाराज केलाय गोलंदाजांना. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. पाहूया या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतील फलंदाज. हात खोलण्याची संधी आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसरा धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला गेलाय. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का. धावसंख्येत 2 भर पाहायला मिळेल. धावसंख्येत जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 17 या अंकावर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरी षटक प्रगती पथावर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा विचार केला 2 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. मागील चेंडू फ्री हिटचा होता. फ्री हिटचा काही मोठा फायदा उचलू शकलेला नाही आहेत फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट. एचटी रक्षकाच्या हातात जाऊन थांबलेला हा चेंडू आहे. डॉट बॉल. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानात ऑन आहे. एका दिशेने सातपटी तर दुसऱ्या दिशेने दांडीपाड्याचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस पुढील चेंडू स्लॉट मध्ये घेऊन फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी पहिला मोठा झटका सातपटी संघाला बसतोय. फलंदाज करण यांच्या पारीला पूर्णविराम लागत असताना
नंतरचा होणारा सामना उमरसाड पारडी आणि संघर्ष चिंचणी या दोन संघादरम्यान रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता टॉस का बॉक्सवर उपस्थित व्हायचं आहे. या पुढील होणारा सामना उमरसाड पारडी आणि संघर्ष चिंचणी या दोन संघादरम्यान रंगणार आहे. चला दोन्ही संघ आपला प्रतिनिधी टॉस का बॉक्सवर पाठवा. त्या ठिकाणी आपले मुख्य समालोचक दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 2 षटकाच्या समापनानंतर 19 धावा या फळकावर लावल्या गेल्यात. 2 मोठे झटके या ठिकाणी सातपडी संघाला बसताना पहिला फलंदाज करण डगआउटच्या दिशेने परतला होता. त्यानंतर वीरू बाबरे आल्या आल्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि बिहाइंड द विकेट मात्र एक खूपच सुंदर असा झेल टिपला गेला. तिसरी षटक घेऊन भूमिक आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया डीसीसी दांडीपाडा संघाकडून तिसरी षटक घेऊन भूमिक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. प्रत्येक संघ आज मात्र संघर्ष करतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता. यावेळेचा आल्या आल्या पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने सुंदर फटका सजवला गेलाय. चेंडूला पोचून दिला जाते आर पार सीमारेषा बाहेर 4 धावे. मागील चेंडूवर 4 धावा आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 23 या अंकावर 23 रन्स ऑन दी बोर्ड. भूमिक यांचं मात्र स्वागत केलं गेलंय पहिल्या चेंडूवर चौकारांनी. पाहूया फलंदाज मितेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस गलीच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल 4 धावेकरिता. काय सुंदर सेन्सिबल फलंदाजी पाहायला मिळते मितेश यांच्याकडून. चेंडूला पोहोचून दिलाय सीमारेषेलगत 4 धावेकरिता. धावसंख्या आता मात्र फळकावर पाहायला मिळते 27 रन्स. मितेश आणि मनीषची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल कारण की प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं लक्ष सेट करणं मात्र गरजेचं आहे. समोर दांडीपाडा संघ आहे. पाहूया भूमिक सुरुवातीचे 2 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. मागच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न जेल बाद होण्याची संधी निर्माण झाली होती परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप पाहायला मिळतोय. आज मात्र डीसीसी दांडीपाडा संघाचे क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब पाहायला मिळालंय. धावसंख्येचा विचार पाहता 28 धावा फळकावर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूमिक. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. यावेळेस फंबल पाहायला मिळालाय. त्याचा फायदा उचलत असताना 3 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्येत होते 3 निभर. धावसंख्येत जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 31 या अंकावर 31 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरी षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकाचा विचार पाहता 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. आज मात्र 3 कॅमेरामॅन्सच्या माध्यमातून ही टुर्नामेंट लाईव्ह पाहायला मिळते. तीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात्र लाईव्ह प्रसारण केलं जाते या टुर्नामेंटचं. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 35 या अंकावर 35 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूमिक बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला थ्रो केलं जाईल तिथपर्यंत मात्र
दोन धावा काही रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्येत होते 2 निबर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. दोन महत्वपूर्ण गडीच्या मोबदल्यात खेळत असताना सातपटीचा संघ पाहायला मिळालाय. आज करण आणि वीरू बाबरे हे खूप लवकर बाद होऊन आपल्या तंबूच्या आसरेला परतलेत. मात्र मितेश आणि मनीष हे मात्र खूप सुंदर अशी फलंदाजी करत असताना पाहायला मिळालेत. आपल्या संघाकरिता खूप सुंदरपणे धावा एकत्रित केल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावा एकत्रित केल्या जातील. आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण मुंडवाडी आणि राणी शिगाव या दोन संघादरम्यान पाहिला. त्या ठिकाणी राणी शिगाव संघाने बाजी मारली आणि मात्र थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. दुसरा सामना दांडीपाडा आणि सातपटी बी या दोन संघादरम्यान रंगत आहे. आणि प्रथम फलंदाजी करत असताना सातपटी संघाने 3 षटकाच्या समापनानंतर 37 धावा फळकावर लावल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावा एकत्रित केल्या जात आहेत आणि किती धावेचं लक्ष या ठिकाणी सेट केलं जाते ते म्हणजेच दांडीपाडा संघासमोर. दरम्यान अंतिम षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर सुनील पाहायला मिळतोय. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने सजवला होता. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत होते 2 निबर, धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या अंकावर. 39 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष असेल. येणारे 5 चेंडू मात्र सांगून जातील किती धावेचं लक्ष या ठिकाणी सेट केलं जाणार आहे. हाफ ट्रेकर चेंडू होता. स्लॉट मध्ये घेऊन फटका सजवलाय. मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय. हा धावे निशी जर आपण पाहिलं धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 45 धावा. यस, जुना चेंडू मैदानात पुरवला गेलाय. चला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत यायचंय. या पुढील होणारा सामना उमरसाड पारडी आणि संघर्ष चिंचणी या दोन संघादरम्यान रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी इन्व्हाइट करतोय. टॉसका बॉक्सवर आपण उपस्थित व्हायचंय. अंतिम षटक मैदानात सुरू आहे. सुनील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि पुढील चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय आर पार सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका 6 धावे करता डीजे. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51 या अंकावर. 51 रन्स ऑन दी बोर्ड. अंतिम षटक डेथ ओव्हर करण्यासाठी सुनील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळाले आणि सुनील यांच्या षटकात तब्बल 2 उत्तुंग असे षटकार खेचत असताना फलंदाज मनीष पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फुलटस चेंडू. चेंडू मात्र पोहोचून दिला जातोय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता
57 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा सुनील. यावेळेस फलंदाज आलाय आक्रमक भूमिकेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. आता मात्र जाऊन पोहोचलेली आहे सातपटी संघाची 63 या अंकावर. 63 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही अंतिम षटकातील एक चेंडूचा खेळ शेष आहे. तब्बल या षटकामध्ये 4 षटकार ठोकले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा मिडल ऑन द बॅट वर घेऊन फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर. निघून जाईल सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता. तब्बल या षटकातून 5 षटकार पाहायला मिळालेत. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली फलंदाज मनीष यांच्याकडून. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल उमरसाड पारडी आणि संघर्ष चिंचणी या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस कॉल करण्याकरिता या. त्या ठिकाणी टॉस का बॉसवर आपले मुख्य समालोचक दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू साहिल. एका साईडला पारडी आणि एका साईडला संघ बघायला मिळतो चिंचणी. चला दोन्ही संघ या. मी म्हटलं की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा महाकाय विक्रम या स्पर्धेमध्ये लिहिला गेला आहे फलंदाजाच्या नावावरती. वारावर डुलणारा कमरेवर हलणारा पण मनगटामध्ये ताकद दाखवून बाकी फलंदाजाची ताकद दाखवणार बघायला मिळते. त्याला पारडी संघ आलाय. पारडी संघ प्लीज या. चला नाणेफेकीचं यायचं. एका साईडला पारडी आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतोय. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आहे. पारडी संघ ओके या. चला जबरदस्त आयोजन तुम्हाला बघायला मिळतोय. आपण बघितलं असेल काळूराम काका स्मृती चषक पर्व पहिलं 5 चेंडूत 5 षटकार आपण पाहिले. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला माहीम मिठागरमतून पाहायला मिळाली. माहीम ब हा संघ आपण बघायला मिळाला. वीरू बाबरे सारखा विकेट गेल्यानंतर देखील चांगल्या पैकी बॅटिंग केली. सातपाडी ब असं दिलं गेलंय. चला एका साईडला गुजरातचा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला संघ आमच्या महाराष्ट्रातला बघायला मिळतो. एक दर्जेदार स्पर्धा आपण इकडे बघत आहात. ओम साईच्या माध्यमातून 3 कॅमेरा आजच्या स्पर्धेने वापरले गेले. 5 सायकल इकडे बघायला मिळत आहेत. सोसायटीच्या बाजूला जायचं मॉमेडियन गल्ली गेली की टर्न मारायची की हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला आम्हाला गुजरातचा संघ बघायला मिळतोय. चला या इनिंग ब्रेक टॉस करतो. प्लीज प्लीज ब्रेक ना करूया. चलो पार्टी सही से क्यों लगे ये मैच जो है ना जो खबर है वर्षा थी પછી मैच ऑर्गेनाइज कर કેવો લાગે આજે ફાઇનલ मैच છે. કાળુરામ કાકા કે તો તમારો નેતો છે બધો મહારાષ્ટ્ર में બધું નામ છે. काय કર્યા કરે કેવો લાગે કાળુરામ કાકા પછી સારું લાગ્યા કરે છે. और ओवरऑल मैच में ये बैटिंग जो है 5 बॉल में 5 छक्का में बैटर में શું છે એ બોલર બરાબર સારી કરી રહ્યા છે. એને ટીમને સપોર્ટ કરી રહ્યા છે. थँक यू सो मच. आपला संघ आपण बघितलं बघायला मिळतो चिंचणी संघ. चिंचणीला आपण प्रॉपर कुठे राहतात? बुर्जावर. चिंचणीला बुर्जावर नाही नागेश्वरी आणि ओके नागेश्वरी पण नवदुर्गा बँजो पार्टी तुमचा संघ आम्हाला बघायला मिळतोय. नागेश्वरीचं नाव खूप आहे. आमचे पांडुभाऊंचे सुपुत्र आहेत का तुम्ही? ओके यस. मग तुझ्या काकानीच बाबानीच पंचायत समिती झाल्या आणि बँजोच्या हातावर नाचवताना असंख्य लग्न त्यांनी गाजवलं. जय दुर्गा महावीर पार्टी बघायला इथे आपण चॉईस करूया. आणि एका साईडला गुजरातचा संघ बघायला मिळतोय. पार्टी काय करूया करे काटाला टॉस जिंकलाय चिंचणी संघ. काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण. आज काही बदल आहेत का त्या टीमच्या माध्यमातून? आज प्लेयर आलेत पूर्ण टीम आहे. ओके लग्नसराई संपली. बँजो पार्टीचे लग्न नाही आहेत म्हणजे सर्व संघ तुम्हाला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग बॉलिंग आम्हाला पाहायला मिळेल. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार त्यांना? कमीत कमी 30-35. ओके थैंक यू सो मच. जाऊ नका थांबा. टॉस आप हर चुके आपकी बैटिंग है तो कितना बड़ा टारगेट रखने का आप कोशिश करेंगे? અમે 40 થી 50 रन मारવાનું टार्गेट करू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. एक तरफ पार्टी एक तरफ चिंचन. तर बघूया आपण इथे जाऊया. इथे मॅच बघायला मिळते ज्याने 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. सातपाटी ब हा संघ तुम्हाला बघायला फिशरमन कॉलनीमध्ये जायचं. फिशरमनच्या गेलात की मोमेंट गल्ली गेली की जी गल्ली लागते तो तुम्हाला सातपाटी ब संघ बघायला मिळेल. अतिशय नामवंत क्रिकेटपटूचा भरणा इकडे बघायला मिळाला. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेत तेवढं बघायला मिळते. ओम साई नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहात. संपूर्ण टीम कॅमेरामन डिजिटल स्कोरर काय क्लास दर्जा बघायला मिळते. जो जो बघतो तो सांगतो की खूप प्रोग्रेस करतात ओम साईकडनं.
चला, उत्सव कोटी म्हटलं की एक लेदर क्रिकेटचा मोठा खेळाडू, अनेक मैदानं ज्यांनी गाजवलीत. ओ पेंडू पडला, थोडासा खाली होता. सिन्सिअर क्रिकेट खेळला, हलक्याने चेंडू काढलं, कव्हरच्या रिझनला एक धाव बघायला मिळेल. धावसंख्या झाले एक. विजयासाठी धावाचं टार्गेट आहे ते म्हणजे 70 धावा. आजच्या दिवसाला सर्वात हायस्ट स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळालं. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. मनीष यांच्याकडनं सलग 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा महाविक्रम या स्पर्धेमध्ये रवलाय तो मनीष या बॅटर नावावरती सातपाडी ब संघाकडनं. पुनश्च मार्गस्थ होते वीरू बाबरे. हो इथे बाकी मध्ये विसरून चेंडू स्वीप करायचा होता आणि गडी बाद. बॅट्समन रफेल घेतलाय, बघूया रिव्यू आहे, बघूया रिव्यू बॅट्समन घेतलाय. रेडी आहे. या राकेशजी आमचे पंच बघतायत, डिसिजन देतील. 70 धाव विजयासाठी जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. काय सुंदर आयोजन नियोजन. वरुणराजे कृपा असायला पाहिजे. सातपाडीपर्यंत पाऊस पडत होता जेव्हा सातपाडीच्या खेळामध्ये बघा आमच्याकडे दोधो पाऊस आहे, पण उमरोळी गेला आणि पाऊस नाहीचं गेलं. कारण कालच आम्ही अभिषेक घातला की बाबा ही मॅच आमची होऊन दे, टुर्नामेंट ठेवला. या धगधगत्या ट्रॉफ्या कोणाच्या गावामध्ये ह्या 5-5 सायकली कोणाकडे जातील हे आम्हाला बघायचं आहे. मग गावामध्ये ट्रेन वाजले जातील. आमचे पंच निरीक्षण करतात, पंच डिसिजन देतील, तुम्हाला मान्य करावं लागेल. आमचे पंच राकेश जबरदस्त खेळाडू. काय टेनिस क्रिकेट विश्व गाजवला आहे. एम.आर. चेंडूमध्ये असेल त्याची बॅटिंग, लेदर क्रिकेटची पर्वणी आणि उमरोळीमध्ये केलेली पंचगिरी 16 तास 30 मिनिटं मॅरेथॉन इनिंग. संध्याकाळी 5:45 मॅच चालू झाली. दुसऱ्या दिवशी 9:30 आम्ही ती मॅच संपली. आमच्याबरोबर समालोचक होते मी, अजित पाटील आणि हे पंच. टेनिस क्रिकेट विश्वात सर्वात मोठी प्रीमियर लीग एक दिवसामध्ये फिनिश होणारे आपण बघितलेत. डिसिजन नोट आउट. आउट दिलाय का आपण? हा, मग ऑन फील्ड डिसिजन आउट आहे. तुम्ही जर डिसिजन दिला असेल तर आउट आहे. सत्तर धाव विजयासाठी करायचे आहेत, पण जिथपर्यंत उत्सव कोटी आहे ना तिथपर्यंत खूप काही क्रिकेट आहे. आणि अजून 3 बॅटर दांडीपाड्यामध्ये चांगले आहेत. दांडीपाड्यामध्ये जरी खेळाडू नसेल, सिंगल घ्यायला गेला, फायनलला गेला, आउट झाला. डॉट चेंडू. आता बाकी बॅटर तुम्हाला बघायला मिळतो सुनील आहे ना. सुनीलकडे क्षमता आहे. एका बॅटरला फक्त 35-36 धावा करायच्या आहेत, बाकी त्याने 1-1, 2-2 धावा करून धावा करायच्या. 70 धावा तुम्हाला बघायला शेवटच्या 17 मध्ये 5 चेंडू 30 धावा गेल्या. ह्या खूप महागात पडल्या. अन्यथा 40-45 मध्ये थांबवलं होतं. पुन्हा वीरू बाबरे उत्सव कोटी सामना करतोय. कशा पद्धतीने करतोय. बॅकफुटला गेलाय, चांगला कट बघायला मिळतो. कव्हरच्या साईडला इथे बघा चांगलं क्षेत्ररक्षण, मोठा थ्रो आहे, गुड थ्रो. काय चांगली फिल्डिंग बघायला मिळते. आदिवासीच्या कमरेतला, हातातला जोश, खातातला, खांद्यातला जाग, ताकद तुम्हाला बघायला मिळते. वेल एज्युकेटेड असताना, चांगल्यापैकी क्रिकेट खेळताना. आणि सांगायला आनंद वाटेल, ज्या उमरोळीच्या मैदानावर माझ्या आदिवासी भगिनी प्रॅक्टिस करतात पोलीस अकॅडमीची, त्याच्यातला 6 पोलीस आणि 4 पुरुष कर्मचारी आणि 1 असे 11 जण यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपण त्यांना प्रचार होताना पाहिला आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. सुंदर आयोजन. काळू काका स्मृती चषक आपण बघत आहात. ओहो, काटा बॉलिंग, चेंडू टाकल्यानंतर काटा बदलला गेला, थोडासा पेस कमी केला. वीरू बाबरेकडे मोठा अनुभव आहे हो. मोठमोठ्या संघाशी हात करताना मोठमोठे खेळाडू आपण संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना चांगलं क्रिकेट बघायला मिळते. पण ज्या पद्धतीने आदिवासी समाजाचं डिसिप्लिन, शिस्त आपण बघितले, पंचांनी जे नियम आयोजकांनी दाखवली शिस्त, हे तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची एज घेऊन गेला थर्डमॅनच्या रिझनला, जबरदस्त फिल्डिंग केला. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. आव्हान मोठं आहे. 70 धावा म्हटलं की तुम्हालाकडे मोठा टार्गेट चेस केला जातो. गोलंदाजी कशी करावी आणि फलंदाजाच्या मनामध्ये काय असतं माहिती आहे का, की मला मारूनच खेळायचं आहे. कुठेतरी 23 धावा प्रत्येक सरासरी मला काढायच्या आहेत. 18ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे, तेव्हा तुम्ही 70 धावा काढू शकतात. 70 नॉट किती, 70 पैकी 70 धावा बघायच्या आहेत. यानंतर एका साईडला गुजरात पार्टी आणि एका साईडला चिंचवड संघ नाणेफेक जिंकला, फिल्डिंग स्वीकारलाय आणि गुजरात पार्टी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे.
ऑफस्टमच्या बाहेर खूपच पंच जातोय, पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. हा आमचा नांदगावचा पंच तुम्हाला बघायला मिळतो. नुकत्याच झालेला 15-15 T15ची स्पर्धा नांदगावमध्ये झाली. 64 संघांनी सहभाग घेतला होता आणि विचार करता तुम्हाला 8 संघ मुंबईची बघायला मिळतात. दादर, माटुंगा, नंतर फिशरमॅन कॉलनी, अंधेरी, बँड्रा, घाटकोपर असे 8 संघ मुंबईचे होते आणि अजून 33 संघ बाकी राहिले. पण काय स्पर्धा झाली. T15 15 षटकाचा सामना, जबरदस्त मॅच. उनबाट संघ विजयी झाला. आहा, पुढे सरसावल्यात. वाटा क्रिकेट शॉट. मी म्हटलं की हा फलंदाजाकडे चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळू शकते, कारण आपण जेव्हा बघितल्यात गरज पडते तेव्हा चांगली बॅटिंग केलं आहे. धावसंख्या मोठी आहे, पण कधी देखील सामन्यातल्या कनाटली मिळू शकते, कारण 12 चेंडूमध्ये तुम्ही 40 45 50 धावा देखील काढू शकतात. धावसंख्या होते ती 7. हां, आमचा आदरणीय आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्याकडे दिले गेले. दुसरं बक्षीस आमच्या मनसेचे भाविक चुरी यांच्याकडे या स्पर्धेला दुसरं बक्षीस दिलं गेलं आहे. खरोखरच आणि सर्व जे आमचे आयोजक आहेत, आमचे छोटे मोठे स्पॉन्सर आहेत, प्रत्येकाचं मनापासून मी आभार मानतोय. ज्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सहकार्य केलं आहे आणि खरोखरच आदिवासी समाजाचे एकनिष्ठ होताना आपण जे प्रेम दाखवलं आहे त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. इथे बाकी सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडला तर खूपच बाहेर जातो. दिस इज अ व्हाईट बॉल. पंच घोषित करतात. धावसंख्या अवांतर. पितेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. MM फुटला गेलाय. चेंडू कट केलाय. चेंडू जातो डीप कोरच्या क्षेत्रात. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. इथे बाकी थ्रो होईल का? ओखो, मिस कॉलिंग बघायला मिळालाय आणि गरज नव्हती थ्रो करायला. इथे दुसरी एक सिंगल धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 2 धाव होत आहेत. 9 धावा. 10 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट केला. चेंडू जातो सीमा पलीकडे. हा त्यांच्याकडे लेदरचा अनुभव आहे. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज बघा. पुल शॉट कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त पूल जर बघितलं ना तर पूल 80% मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जातो, पण हा पूल डीप लॉंग आणला गेला. लेदर क्रिकेटमध्ये काय मैदान गाजवल्या खेळून त्याच्या वडिलांनी घेतलेले कष्ट, त्याने केलेले स्वतःचं परिश्रम. अंडर 14 अंडर 17 अंडर 19 मुंबईचं सर्व क्रिकेट गाजवणारा आपण हा तुम्हाला बघायला मिळतो. उत्सव कोटे. दॅट्स अ गुड बॅटर. आम्ही लहानपणापासून त्याचं समालोचन केलं आहे. आहा, प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू हवेमध्ये गेला. डीप लॉंगॉनच्या रिझल्टला खेळाडू बघायला मिळतोय आणि इथे मोठा गडी तंबूत परत ज्या खेळाडूची गरज होती विकेटची. उत्सव कोटी. दॅट्स अ बिग विकेट फॉर्म दांडी. दांडी पण संघाकडे जातोय. बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच आपण आयोजन करतात. काय सुपर ग्राउंड, हिरवळ बघायला मिळते. जणू काही इंग्लंडमध्ये जावं, लॉर्ड्सच्या मैदानावर उतरावं आणि एवढं मोठ्या क्षेत्रफळामध्ये मैदान खेळावं. परनाळी वंदे मातरम क्रिकेटचे मैदान तुम्हाला बघायला मिळते. लेग ब्रेक होतं, पण लेग ब्रेक एवढा होतो की काटकोनातून विशाल कोणाच्या पुढे 120च्या पुढे निघून जातोय. वाईड चेंडू. गुड अंपायरिंग. चांगलं पंचगिरी आपण बघत आहात. पंचांनी देखील चांगलं क्रिकेट खेळलेत. आपण त्यांच्या क्रिकेट कारागिरीचा इतिहास बघितला तर सुंदर मैदानात त्यांनी गाजवण्याचं काम केलं आहे. ओखो, रीड केलं. ह्याला म्हटलं क्रिकेटचे इकॉनॉमिकली. क्रिकेटचा सेन्स कसा असावा ह्या गोलंदाजाने रीड केला. चेंडू त्याच्या लेग स्टंपच्या अजून बाहेर टाकून दिला, म्हणजे कितीही बाहेर गेला वाईड मिळणार नाही. दॅट्स अ सेन्सिबल क्रिकेट. गुड क्रिकेट. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण 7 बीकडनं बघत आहात. आहा, यहाँ पे तो नच बली है. आपको घुमा घुमा के मार के रहेंगे. चेंडू टाकला जातो. फ्लाईट 1 इन्व्हिटेशन केले जाते. तुम्ही चेंडू जेव्हा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न करता चेंडू अजून टर्न होते. 2 षटकं संपली आणि फक्त धावसंख्या ती म्हणजे फक्त 11. पण इथे हे विसरून चालणार नाही की मनीष एक चेंडू बाकी असेल. 1 to go आहे ना.
हा एक चेंडू बाकी आहे, दोघांचे एक बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे बघा. डिजिटल स्कोरमध्ये पण बाकी आहे. 2 वाईट टाकलेत ना आपण. 1 to go, एक बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. डिजिटल स्कोरर देखील सांगतात, इकडे देखील सांगतात. गोष्टी कमी करत जा म्हणून सांगतो, कॉन्सन्ट्रेशन करायचं. मी बोलतो पण माझं लक्ष सगळ्या ठिकाणी असते. चला बघूया, आमच्या माई भगिनी बघायला मिळतात. सामन्याचा आनंद घेताना, आपल्या समाजाच्या मॅचेस बघताना तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या यूट्यूबरला मी विनंती करू की तुम्ही खूप मोठे कोणामुळे आपल्या समाजामुळे होतात, तुम्ही यायला पाहिजे. खरोखर आमच्या यूट्यूबरने यायलाच पाहिजे. आहा, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. राणीच्या बगेमध्ये जायचं, झेब्रा की हरण पाहायचं, उंच उंच हत्ती पाहून माकडाला कसं बघायचं, तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला. सुपर पिस ऑफ बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. सातपाटी संपूर्ण महाराष्ट्रामधलं क्षेत्रफळासाठी मोठी ग्रामपंचायत, मोठं बंदर म्हणून तुम्ही बघितलं गेलंय. 2 षटकं झाली. चला सातपाटी घाई करा, जेवढा तुम्ही वेळ आम्हाला द्याल तेवढा चांगला षटकाचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. किशोर धोडी आणि कंपनी ज्यांनी जबरदस्त मॅच आयोजित केल्या, गीता काटकर मॅडम, ज्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने स्पर्धा यशस्वी आपण करतात. पुढच्या वर्षी इथे बाईक ठेवली जाईल ह्याची कृपा नोंद घ्या. यावर्षी थोडीशी घाई झाली. वरुण राजाने खूप काही कष्ट आमच्या पाठीशी लावलेत. मनीष रावचा गोलंदाजाने 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा पराक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. ना इथे ना तिथे, जिथे मिळतात 6-6 10 तुवे उतुंग उतुंग षटकार ज्याने 5 चेंडूत 5 मारलेत. आणि पुढे जाऊन पुन्हा एक मारला. 6 चेंडूत 6 षटकाचा विक्रम बघायला मिळेल. चेंडू टटवला, यावेळेला बघा फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये जाईल का. गुड कॅच. ओहो, काय जबरदस्त कॅच घेतात. जसं काय फुगा फुगवायचा आणि आईने हातात द्यायचा तशा आपल्या अलगद झेल घेण्याचं काम करतात. सुपर पिस ऑफ फिल्डिंग. डीप विडीकडे असो या तुम्हाला थर्ड मॅन असो किंवा पॉईंट असो, झेलवर झेल बघायला मिळतात. मोठी धावसंख्या 77 धावसंख्या उभारताना अशीच फाडामारी करावी लागेल. शेवटच्या 5 चेंडूर 5 षटकार आले ना, तिथे धावसंख्या खूप मोठी वाढली. 30 धावा तिकडे गेल्या. अन्यथा वाटलं होतं की 40 45 50 धावा थांबवलं जाईल आणि ती काढण्याची ताकद DNCC दांडी संघाकडे, दांडीपाडा संघाकडे बघायला मिळायची होती. ती दांडीपाडा म्हणा, लोखंडीपाडा म्हणा, जबरदस्त क्रिकेट आपण त्यांच्याकडे पाहतात. लोखंडीपाडा हा संघ देखील हलक्यात घेऊ नका मित्रांनो. आदिवासीची प्रत्येक गावं, प्रत्येक संघ जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आणि सेमीफायनलमध्ये पुन्हा लॉस टाकण्याची कृपया नोंद घ्या. सुपर 4 मध्ये लॉस टाकले जाणार आहेत. हे अगोदर आम्ही डिसाईड केलं होतं. न्यू बॅटर मेघन. हा फक्त मेघनच राहा, मेघारे मेघारे बोलू नका, कारण पावसाला थांबू द्या. हॅट्रिक चान्स आहे. ओहो, काय गोलंदाजी केलाय बाबा. आईने तर माया दिलाय, वडिलांनी नाव दिलं आणि समाजाने क्रिकेट शिकवलाय आणि सातपाटी बीनी तुला बाकी घडवलाय. अशा पद्धतीचे 5 चेंडूत 5 षटकार मारताना, गोलंदाजीमध्ये ब्रह्मास्त्र टाकताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला येतो मनीष. एक दर्जेदार पंचगिरी बघायला मिळेल. पण सकाळच्या सतत आमच्या प्रॉपर क्रिकेटपटूंनी जी पंचगिरी केली त्यांचं देखील खूप कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील चांगली पंचगिरी केली. आयत्या वेळी या पंचांना आम्ही पाचारण केलं गेलं, पण आमच्या विनंतीच मान देऊन हे पंच आले, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतोय की तुम्ही खरोखरच आमच्या विनंतीला मान देणार. लेग बाय चिरवामध्ये धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 18 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाला. मनीषने केलेली विस्फोटक फलंदाजी, 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा महाकाय पराक्रम या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लावलाय. जसजशा सायकली बघतात तसतसे लोकांची उत्कंठा वाढते बॅटिंग करण्याची, बॉलिंग करण्याची, फिल्डिंग करण्याची, कारण फिल्डरचे देखील काही पॉईंट आहेत.
पुढे सरसावलेत. गुड लेग ब्रेक. काय गोलंदाजी बघायला मिळते. इथे गडी बाद झालेत. रनआउट.